Hello student, today we are starting our subject General Science. तर ठीक आहे, जनरल सायन्सला आपण 7th स्टँडर्डच्या स्टार्ट करण्याच्या आधी तुम्ही पुस्तक आधी बघायचं आहे. पुस्तकाचं अगदी मुखपृष्ठ म्हणजे अगदी फ्रंट पेज आणि बॅक पेज हे दोन्ही पण तुम्हाला काय आहे माहिती असले पाहिजे. आता काहींकडे अजूनही पुस्तकं आली असतील किंवा नसतील किंवा येतील तेव्हा त्यांनी पाहायची आहेत. आता एक आठवड्याभरात तुमच्याकडे सगळ्यांकडे पुस्तकं आलेली असतील. तर आपण पहिल्या पेजवर बघायला गेलो तर इथे लिहिलेलं आहे जनरल सायन्स, जे तुम्हाला अगदी पाचवीपासून 4थीपासूनच जनरल सायन्स हा तुम्हाला एक सब्जेक्ट आहे. त्याच्या आधी मला वाटतं 5वीला परिसर 1 परिसर 2 असं होतं आणि 6वीपासून तुम्हाला जनरल सायन्स असा सब्जेक्ट. तर आता हे 6वी 7वी 8वीपर्यंत तुम्हाला जनरल सायन्स असंच तुमच्या पुस्तकाचं नाव असणार आहे. नंतर 9वी आणि 10वीला तुम्ही जेव्हा जाल तेव्हा तुम्हाला सायन्स अँड टेक्नॉलॉजी असं सब्जेक्टचं नाव थोडंसं चेंज. आता जनरल सायन्स हे पाहत असताना तुम्ही पहिल्याच पेजवर तुम्हाला वेगवेगळे चित्र असे दिसतील. पहा, तर इथे आहे पहिल्याच ह्याच्यात तुम्हाला मायक्रोस्कोपचं चित्र दिसतंय, म्हणजे सूक्ष्मदर्शी त्याला आपण म्हणतो. खाली थोडंसं काही झाडांची वाढ कशी होते त्याबद्दल छोटंसं एक चित्र आहे. खाली काही पेंग्विन्स आहेत. त्याच्यानंतर इकडे बघायला गेलो तर आपण विद्युत प्रकल्प म्हणजे वीज कशी निर्माण होते वगैरे त्याबद्दल आपण ह्या पुस्तकात शिकणार आहोत. त्यानंतर इकडे मॅग्नेट म्हणजे काय लोहचुंबक जो आहे त्याचे काही आपल्याला गुणधर्म म्हणजेच प्रॉपर्टीज शिकायच्या आहेत आणि त्यांचे काही उपयोग युजेस आपल्याला पाहायचे आहेत. त्यानंतर काही इथं केमिकल रिॲक्शन इथं होताना दाखवते, म्हणजेच काय तिथे आपल्याला रासायनिक प्रक्रिया रासायनिक अभिक्रिया कशी होते ही पाहायची आहे ह्या पुस्तकामध्ये. त्याचप्रमाणे इथे काही तुम्हाला एका झोपाळ्यावर एक मुलगी अशी झोका घेताना वगैरे दिसते, पण तिथे आपल्याला काय आहे त्यांच्यामध्ये पण जी गती आहे म्हणजे त्याचा मोशन आहे गती आहे त्याच्यामधला जो अभ्यास आहे आपला त्याच्यामधलं असलेलं मागे असलेलं फिजिक्स भौतिकशास्त्र ह्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. इथे पुन्हा आपल्याला रोज आपल्याला किचनमध्ये आई बऱ्याच वेळेस कुकर किंवा दूध ह्या गोष्टी जेव्हा आपल्याला होत असतात तेव्हा तिथे सुद्धा काही ज्या रिॲक्शन होत असतात जे चेंजेस होत असतात मग फिजिकल असतील केमिकल असतील त्याबद्दल आपल्याला या पुस्तकात यंदा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पाठच्या भागाला बघायला गेलात तर बघा काही पक्ष्यांचे चित्र तुम्हाला दिसतील, म्हणजे याचा अर्थ आपल्याला काय आहे ॲनिमल्सचा अभ्यास करायचा इथे. आणि अशा प्रकारे तुम्हाला काय आहे पूर्ण हे मुखपृष्ठ आणि मूलपृष्ठ म्हणजे पुढचा भाग आणि पाठचा भाग याचा तुम्हाला ओळख बघता येणार आहे. तर त्याआधी सर्वात पहिले जनरल सायन्स म्हटलं की खरं तर सायन्सच्या बऱ्याचशा ब्रांचेस आहेत. मग त्याच्यामध्ये फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बायोलॉजी आहे, झूलॉजी आहे, बॉटनी आहे, अशा वेगवेगळ्या. आता सध्या तुम्ही त्या सगळ्यांना एकत्रितपणे जनरल सायन्स या नावानेच तुम्ही ओळखत आहात. पुढे पुढे तुम्ही जसं तुमची इयत्ता वाढेल हळूहळू त्याच्यामधल्या आणखीन डीपमध्ये त्या कन्सेप्टमध्ये तुम्ही जसं जाल तेव्हा तुम्हाला त्यांच्या मागे असलेलं काय आहे केमिस्ट्री आहे, फिजिक्स आहे, बायोलॉजी आहे ह्या कन्सेप्ट तुम्हाला लक्षात येणार आहे. आता सध्या आपण सगळं एकत्रितपणे शिकत आहोत. तर तुम्हाला एकूण इथे बघायला गेले तर एकूण 20 प्रकरणं म्हणजे 20 चॅप्टर्स तुम्हाला इथे दिलेले आहेत. त्यापैकी आपण आता एक एक करून पाहणार. आता सर्वप्रथम तुम्हाला सांगण्याच्या आधी हे सेमी इंग्लिश आहे. सेमीमधून प्रत्येक धडा आपल्याला इंग्लिशमधून आपल्याला पाहायचा आहे. त्यामुळे थोडंसं आपली बोलीभाषा आहे त्याच्यामुळे आपल्याला इंग्लिशमधून पाहताना प्रत्येक शब्दाचा अर्थ हा आपल्याला समजला पाहिजे. त्याच्या मागे सांगितलेलं जे काय आहे त्याच्यामध्ये विज्ञान जे आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे, कन्सेप्ट समजून घ्यायचे आणि तरच तुम्हाला काय व्यवस्थित उत्तरं लिहिता येणार आहे. लक्षात येत आहे. त्यामुळे जेव्हा मी धडा आपण स्टार्ट करणार आहोत प्रत्येक लेसन स्टार्ट करणार आहोत तेव्हा प्रत्येक वेळेस मी सांगत असताना त्या शब्दांच्या उच्चाराकडे म्हणजेच काय प्रोनाऊन्सिएशनकडे तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन ऐकायचं. जे अवघड असतील तर ते काय आहे तुम्ही पाहिजे तर तिथे बाजूला पेन्सिलने लिहून घ्या उच्चार. त्याचप्रमाणे काही शब्दांचे तुम्ही काय आहे अर्थसुद्धा तिथे लगेच पेन्सिलने लिहून घ्यायचे. धडा चालू असताना तुम्ही ते पुस्तकातच लिहा. जेव्हा शिकवणं चालू असेल तेव्हा ते पुस्तकातच लिहा आणि नंतर मग ते वहीमध्ये व्यवस्थित लिहून काढायचं. हा तुमचा रोजचा प्रत्येक लेसनमध्ये प्रत्येक जो काही पार्ट आपण शिकणार आहोत थोडा
तो प्रत्येक भाग शिकत असताना तुम्हाला हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे रोज तुम्हाला अभ्यास हा थोडा ना थोडा असणारच आहे. कंप्लीट लेसन झाला की तुम्हाला पूर्ण त्याची एक्सरसाइज कंप्लीट करायची आहे. व्यवस्थितपणे उत्तरही धडा वाचून 2-3 वेळेस व्यवस्थित धडा आपल्याला तुम्हाला वाचायचा आहे, रीड आउट करायचा आहे. नंतरच तुम्हाला काय आहे प्रश्नांची उत्तरं लिहायला सुरुवात करायची. काही तुम्हाला डाऊट आले तर तुम्हाला नक्की मला विचारता येणार आहे, विचारायचंच आहे. आणि प्रत्येक गोष्ट ही काय आहे, प्रत्येक शब्दाचा अर्थ नीट लक्षात घ्या आणि मगच तो काय आहे तुम्ही समजून घ्यायचा आहे. लक्षात आले सगळ्यांना? तर आपण सुरुवातीलाच पहिला लेसन आपण आज स्टार्ट करतोय, द लिव्हिंग वर्ड. लिव्हिंग वर्ड ॲडॅप्टेशन अँड क्लासिफिकेशन असं आपल्याला पहिल्या लेसनचं नाव दिसणार आहे. द लिव्हिंग वर्ड. बघा आता आपण आधी धड्याच्याच नावाचा जो काही अर्थ आहे तो लक्षात घेऊया. लिव्हिंग वर्ड. लिव्हिंग म्हणजे काय, पूर्ण ही सजीव सृष्टी आहे. वर्ड म्हणजे पूर्ण जग, हे पूर्ण जे सजीवांचं जे जग आहे. खरं तर पूर्ण आपल्याला आजूबाजूला बघायला मिळतात. लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग अशा दोन्हीही गोष्टी आपण आजूबाजूला रोजच्या रोज बघत असतो. लिव्हिंग म्हणजे काय, सजीव, तर नॉन लिव्हिंग म्हणजे काय आहे, निर्जीव. अशा दोन्ही गोष्टी आपल्या आजूबाजूला असतात. पण त्यापैकी आपल्याला आत्ताच्या धड्यामध्ये लिव्हिंग वर्ड बद्दल म्हणजेच काय सगळ्या सजीव सृष्टीबद्दलचा अभ्यास ह्या पहिल्या लेसनमध्ये करायचा आहे. त्याच्याहीमध्ये फक्त आपण कोणता पार्ट बघणार आहोत आता, ॲडॉप्टेशन अँड क्लासिफिकेशन. मग हे लिव्हिंग वर्ड ही सजीव सृष्टी ॲडॉप्ट कशी झाली ह्या पूर्ण निसर्गामध्ये, आपण म्हणूया नेचरमध्ये. निसर्गामध्ये म्हणजेच काय आहे, नेचरमध्ये. इंग्लिशमध्ये आपण त्याला शब्द काय लक्षात ठेवायचा आहे, नेचर. पण आपल्याला उत्तरं लिहिताना कशामध्ये लिहायचे, इंग्लिशमधून लिहायचे. त्याच्यामुळे शब्द जास्तीत जास्त इंग्लिश लक्षात ठेवायचे आहेत. अर्थ लक्षात ठेवायचाच आहे, पण शब्द इंग्लिशमध्ये जास्तीत जास्त लक्षात ठेवले की तुम्हाला उत्तरं लिहायला सोपं जाईल. मग काय, नेचरमध्ये, निसर्गामध्ये आपल्याला काय आहे, कुठलीही गोष्ट जेव्हा सजीव जो आहे तो काय आहे ॲडॉप्ट करता यावा, तो तिथं त्याचं ॲडजस्ट होईल असं आपण बघूया. ॲडजस्ट तो कसा होणार आहे, ॲडजस्ट तो कुठल्याही परिस्थितीमध्ये, आजूबाजूची परिस्थिती, आजूबाजूचं वातावरणामध्ये तो कसा ॲडजस्ट होणार आहे, त्याचं ॲडजस्टमेंट कसं असतं हे आपण पाहू. आणि त्याच्याप्रमाणे त्याचं क्लासिफिकेशन कसं केलं जातं. क्लासिफिकेशन म्हणजेच काय आहे, वर्गीकरण. तुम्ही त्याच्या 2 भागामध्ये त्याचे वर्गीकरण. तर एखाद्या बऱ्याच वेळेस तुम्ही वर्गीकरण वेगवेगळ्या गोष्टीचं करत असतात. मग रंगावरनं असेल, उंचीवरनं असेल किंवा आणखीन काय वयावरनं, अशा काही व्यक्तींची जर तुम्ही वर्गीकरण, तसंच इथे सुद्धा त्यांच्या ॲडॅप्टेशनवरनं आपण आता त्यांचं क्लासिफिकेशन, ते त्या सजीव सृष्टीमध्ये ॲडजस्ट होण्याची त्यांची जी काही पद्धत आहे त्या पद्धतीवरनं त्यांचं वर्गीकरण कसं होतं हे आपण ह्या लेसनमध्ये पाहणार आहोत. ओके, आता आपण पहिले सुरुवात करूयात. तर बघा आपल्याला दिसून येईल हे वर्ड जे आहे, अ ग्रेट व्हरायटी ऑफ प्लांट इज फाउंड ऑन द अर्थ. जर आपण ह्या अर्थवर, पृथ्वीवर आपण पूर्ण आपली ही सजीव सृष्टी राहतीये, पृथ्वीच्या वर राहतीये, तर त्यामध्ये ग्रेट व्हरायटी ऑफ प्लांट्स आहेत, ॲनिमल्स आहेत. ओके, व्हरायटी म्हणजेच काय आहे, तर विविधता, भरपूर प्रकार आपल्याला दिसून येतील. ग्रेट व्हरायटी आहे, प्लांट्समध्ये असू देत किंवा ॲनिमल्समध्ये असू देत. हे सगळे सजीव आहेत. प्लांट्स आणि ॲनिमल्स हे काय आहेत, सगळे सजीव आहेत. म्हणजेच काय, लिव्हिंग वर्ड आहे, लिव्हिंग आहेत, लिव्हिंग थिंग्स आहेत. मग हे सगळ्यांमध्ये काय दिसून येते आपल्याला, अतिशय मोठ्या प्रमाणात प्रकार, वेगवेगळे त्यांचे प्रकार, त्यांच्यामध्ये विविधता दिसून येते. सम प्लांट्स हॅव द कलरफुल फ्लॉवर्स. काही प्लांट्समध्ये काही कलरफुल म्हणजे रंगीबेरंगी तुम्हाला फुलं दिसून येतात काही प्लांटमध्ये, तर काही प्लांटमध्ये फुलं नसतात. काही फुलं येणारी झाडं असतात, तर काही फुलं न येणारी पण झाडं. असे वेगवेगळे प्रकार तुम्हाला बघायला. प्लांट्सकडे आपण आधी वळतो तेव्हा लक्षात आहे, सम प्लांट्स ग्रो इन वॉटर. सुद्धा काही प्लांट्स काय आहे, पाण्यामध्येच त्यांची वाढ होते, तर काही काय आहे ऑन लँड. म्हणजेच काय आहे, सम आर टू बी फाउंड इन डेझर्ट्स विच हॅव अ स्कॅरेसिटी ऑफ वॉटर. म्हणजे इथे डेझर्ट म्हणजेच काय, वाळवंट. आपण डेझर्ट म्हणजे काय आहे, वाळवंट. राजस्थान वगैरे जिथे आपण म्हणतो, राजस्थानी एरिया जो आहे तो काय पूर्णपणे वाळवंटाने असा आच्छादलेला. तिथं पाण्याची खूप कमतरता, पाणी नाही आहे, तरी सुद्धा तिथे झाडं आहेत की नाही. मग ते कसे जगतात, तर तिथे काय त्या प्रकारचीच झाडं, तिथे ती झाडं जर आपण आपल्या इकडे आणून लावली तर कदाचित त्यांना काय आहे, इथलं वातावरण काय आहे सूट होणार नाही, असं आपण ॲडजस्ट होणार नाही, त्यांची वाढ कदाचित होऊ शकणार नाही.
किंवा इकडची झाडं किंवा आपण म्हणूया इकडची झाडं आपण जर तिकडं नेऊन लावली, जिथं इथे आपल्याला त्याला खूप पाण्याची आवश्यकता आहे, एखाद्या झाडाला भरपूर पाणी आवश्यक आहे, भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक आहे, आणि तो जर आपण तिकडे नेऊन लावला तर तिथे सूर्यप्रकाश भरपूर मिळेल पण पाणी मिळेल का नाही, मग त्याच्यामुळे त्याची वाढ कदाचित काय होणार आहे, तिथे प्रॉपरली होऊ शकणार नाही, ग्रोथ होऊ शकणार नाही. मग तसंच व्हेअर सम आर टू बी फाउंड इन द डेझर्ट्स विच हॅव अ स्कॅरेसिटी ऑफ वॉटर, म्हणजे तिथे त्यांना पाण्याची खूप कमी आवश्यकता असते. ओके, असे आपण वेगवेगळे म्हणजे प्रत्येक एरियानुसार, प्रत्येक भागानुसार, आजूबाजूच्या हवामानानुसार, क्लायमेटनुसार, हवामान म्हणजे आपण काय म्हणणार इंग्लिशमध्ये क्लायमेटनुसार त्या ठिकाणी ती वनस्पती असतात, ती वनस्पती ती प्लांट्स असतात, ट्रीज असतात. मग जसे ट्रीज असतात तसेच ॲनिमल्स सुद्धा वेगवेगळ्या भागामध्ये आपल्याला वेगवेगळे दिसून येतात. ओके, वेगवेगळ्या ठिकाणी. मग जसं उंट हा आपण बघतोय, हा डेझर्ट्समध्येच राहणार जास्त करून प्राणी. आपण इकडेही बघतो तो, पण इथे त्याची तेवढी प्रॉपर काय आहे ग्रोथ होत नाही, जास्त काळ तो इथे राहू शकतो. मग तिकडे काय आहे तो प्रॉपर वेने लाईव्ह करू शकतो, कारण त्याला ते काय आहे तिथलं असलेलं हवामान त्याला प्रॉपरली सूट होत असतं. जसं अजून तुम्ही बघायला गेलात तर अगदी ॲनिमल्समध्ये म्हणजेच काय आता ह्युमन बीइंगमध्ये पाहायला गेलात तर तुम्हाला अगदी माहिती आहे, ऑस्ट्रेलियातली लोक बघा किंवा आफ्रिकेमधले बघा, फॉरेनर बघा, आणि आपण किंवा नेपाळी, चीनी बघा, त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये आहे की नाही फरक, त्यांच्या दिसण्यामध्ये असेल, त्यांच्या शरीराच्या आकाराबद्दल असेल, शेपबद्दल असेल, मग असं काही ना काही एक विशिष्ट जो आहे प्रकार, तर तो आपल्याला काय त्यांच्या वातावरणामुळे, त्यांच्या क्लायमेटमुळे त्यांच्यामध्ये झालेला असतो. आणि आपल्या इथे काय आपल्या वातावरणाचा आपल्या शरीरावर, आपल्या बॉडीवर, आपण जे आपली ग्रोथ जेव्हा होत असते, डेव्हलपमेंट होत असते, तेव्हा त्याचाही परिणाम, त्याचा इफेक्ट आपल्या शरीरावर झालेला असतो. आणि म्हणून आपण आपल्यात आणि त्यांच्यात आपल्याला काही काही वेळेस काय फरक दिसून येत असतो. लक्षात येते सगळं. त्याचप्रमाणे बघा आता इथे आपल्याला सम प्लांट्स आर फाउंड ओनली इन द स्नोवी रिजन. स्नोवी रिजन म्हणजे काय, बर्फाळ प्रदेश. स्नोवी, SNOWY, स्नोवी रिजन म्हणजेच काय आहे, बर्फाळ प्रदेशामध्ये आपल्याला काही प्लांट्स आढळून येतात. फक्त ओनली म्हणजे तिथेच, बाकी इतर कुठेही नाही. मग ही बघा इथे आपल्याला हे प्लांट्स चित्रामध्ये आपल्याला दिसून येतं. ही जी प्लांट्स आहेत तर ह्याच्यावर बर्फ बघा, पूर्णपणे बर्फ, पण तो बर्फ बघा जास्त तिथल्या तिथे राहिलाय का, आपल्याला झाडाचा आकार दिसून येतोय, म्हणजे याचा अर्थ काय, त्याची लीव्स जी आहेत ती काही बर्फ जास्त वेळ धरून ठेवत नाहीत, म्हणून ती तिथं टिकू शकतात. ओके, जर ती तिथंच त्या बर्फाला चिटकून राहिली असती, तर बर्फ त्यांना चिटकून राहिला असता तर काय आहे तेवढी ती जगू शकली नसती. मग ते बघा सरळ बर्फ आपल्याला खाली असा ओघळताना त्याच्यावरनं दिसत आहे. पण त्याचप्रमाणे सम प्लांट्स कॅन नॉट बी सीन विदाउट अ मायक्रोस्कोप व्हेअर सम आर ह्यूज इन साईज. त्याचप्रमाणे आणखीन आपण प्लांट्स बघायला गेलो तर काही प्लांट्स इतके लहान असतात, इतके सूक्ष्म असतात की त्यांना आपल्याला मायक्रोस्कोप शिवाय पाहता येत नाही. मग मायक्रोस्कोप म्हणजे काय, तर सूक्ष्मदर्शी. ह्याच्यामध्ये आपल्याला लेन्स असते आणि त्या लेन्समधूनच आपण तो काय त्याचा आकार मोठा करतो. त्या लेन्समुळे काय होते, त्याचा आकार मोठा होतो, तो अगदी सूक्ष्म असतो, आपल्या साध्या डोळ्यांना सुद्धा दिसू शकत नाही, इतका लहान असतो. आणि तो जर मोठा करून बघितला की मग आपल्याला त्याचा अभ्यास करता येतो, त्याला कसा आकार आहे, त्याचा कोणता रंग आहे, त्याच्यामध्ये सेल्स काय आहे, कोणते सेल ऑर्गनिल्स आहे, त्यांचं फंक्शन कसं आहे, हे आपल्याला मायक्रोस्कोपिक थ्रू बघता येऊ शकतं. त्याचप्रमाणे सम आर व्हेरी ह्यूज इन साईज, तर काही आहेत ती एकदम मोठीच्या मोठी आपल्याला बघायला मिळतात. ओके, त्याचप्रमाणे जसं आता प्लांट्सचं बघितलं तसं आपण ॲनिमल्सचं, लाईक प्लांट्स ॲनिमल्स टू शो द डायव्हर्सिटी. जसं प्लांट्स आहेत प्लांट्सप्रमाणेच ॲनिमल्ससुद्धा काय आहे, डायव्हर्सिटी, विविधता दिसून येते. इथे आपल्याला काही ॲनिमल्स दिसतात तर काही प्रत्येक ॲनिमलमध्ये आपल्याला सिमिलॅरिटी पण असतात काही, तर काही डिफरन्स आहेत. आता सिमिलॅरिटी म्हटलं तर सगळ्यांना 4 पाय आहेत, 2 कान आहेत, 2 डोळे आहेत, हे आपण सोप्या सिमिलॅरिटी सांगू शकतो. पण डायव्हर्सिटी सांगाल तर त्यांचा काय आहे, रंग वेगळा आहे, त्यांच्या डोळ्यांचा आकार वेगळा आहे, त्यांच्या पाय जरी 4 असतील तर काहींच्या एकदमच बारीक आहेत, हरिण वगैरे सारखे
हत्ती किंवा आपण भालू किंवा बियरचं म्हटलं तर एकदम जाड जाड असे पाय आपल्याला दिसून येतात. म्हणजे प्रत्येकामध्ये डायव्हर्सिटी, तुम्ही जेवढं डीपमध्ये जाल तेव्हा तेवढी त्यांची तुम्हाला डायव्हर्सिटी ही दिसून येईल, विविधता दिसून येईल. डायव्हर्सिटीचा अर्थ काय आहे? विविधता. लक्षात आलं? त्याचप्रमाणे बघा अजून काही ॲनिमल्स प्लांट्स आपण बघायला गेलो किंवा ॲनिमल्स बघायला गेलो तर काही युनिसेल्युलर असतात तर काही मल्टीसेल्युलर असतात. युनी म्हणजे काय? आता इथं सेल हा खरं तर आपल्या पूर्ण लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा एक अतिशय स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट आहे, बेसिक युनिट आहे. एकक आहे. आपल्या पूर्ण शरीर जे आहे त्या एका छोट्याशा सेलपासून तयार झालेलं असतं, निर्माण झालेलं असतं. मग तो सेल काय हळूहळू त्याची ग्रोथ होत असते. तो ग्रोथ झाला की तो डिव्हाइड होतो म्हणजे त्याची संख्या वाढते आणि मग हळूहळू त्या ऑर्गॅनिझमची काय आहे ग्रोथ होत असते. पण त्यातही काही सेल असे असतात की ते युनी म्हणजे काय? सिंगलच सेलचा काही प्लांट्स असतात, काही ॲनिमल्स असतात. तर काही मल्टीसेल्युलर म्हणजे एकापेक्षा जास्त त्यांच्यामध्ये सेल्स असतात. तर ह्युमन बीइंग इज ऑल्सो वन टाईप ऑफ ॲनिमल. आपण माणूस हा सुद्धा एक प्रकारचा ॲनिमलच आहोत, प्राण्यामध्येच आपण मोडतो. आणि आपण सुद्धा कसे आहेत? मल्टीसेल्युलर आहे. आपल्यामध्ये एकच सेल आहे का? तर नाही, अनेक सेलपासून आपण तयार झालेलो आहोत. असंख्य सेल्स आपल्या शरीरामध्ये आहेत आणि त्या प्रत्येक सेल्स जेव्हा एकत्रित येतात तेव्हा त्यांच्यापासून काय तयार होतात? टिश्यूज तयार होतात. सगळे टिश्यूज एकत्र आले की एक ऑर्गन तयार होतो. सगळे ऑर्गन्स एकत्र आले की त्यांच्यापासून काय आहे? एक ऑर्गन सिस्टीम तयार होते. मग ऑर्गन सिस्टीम म्हणजे आपल्या शरीरामधला ऑर्गन कोणता आहे? समजा माझा एक हँड आहे, हा एक माझा ऑर्गन आहे. माझे इयर्स आहेत, हा एक ऑर्गन आहे. माझं नोज आहे, हा एक दुसरा ऑर्गन आहे. आईज हा माझा अजून एक ऑर्गन आहे. म्हणजे प्रत्येक ऑर्गन हे ऑर्गन. मग हे सगळे ऑर्गन्स काय आहेत? एकमेकांना अटॅच आहेत, एकमेकांचं काय आहे तिथं फंक्शन करताना सगळीकडे त्यांचं सर्क्युलेशन आतमध्ये होत असतं. कुठलंही आपल्याला ब्रेनकडून जशी काही सूचना मिळते तसं प्रत्येक ऑर्गनला त्याप्रमाणे ते ॲक्टिव्हिटी करताना आपल्याला दिसून येतं. मग हे सगळे ऑर्गन्स एकत्र येतात, एकत्रित जॉईन होतात आणि त्यांच्यापासून एक ऑर्गन सिस्टीम तयार होते. आता ऑर्गन सिस्टीम म्हणजे सपोज आपण म्हणूयात आपली रेस्पायरेशन सिस्टीम ही एक ऑर्गन सिस्टीम आहे. मग रेस्पायरेशन सिस्टीममध्ये कोणकोणते ऑर्गन आले? तर नॉस्ट्रिल म्हणजे नोज आपण म्हणूयात, किंवा आपला रेस्पायरेटरी ट्रॅक्ट म्हणजेच काय? आपला श्वासनलिका आहे, लंग्स आहे, बरोबर, हार्ट आहे. हे सगळे काय आहेत? त्या रेस्पायरेटरी काय जी फंक्शन आहे, रेस्पायरेशन सिस्टीम जी आहे त्या सिस्टीममध्ये असणारे हे सगळे ऑर्गन्स. म्हणजे हे सगळे ऑर्गन्स एकत्रित आले आणि त्याने एक फंक्शन केलं. कोणतं फंक्शन केलं? रेस्पायरेशन केलं. तसंच डायजेशन आहे, न्यूट्रिशन आहे. म्हणजे डायजेशन म्हणजे जो काही आपण अन्न खातोय आणि मग त्याचं काय हळूहळू डायजेशन होतं, न्यूट्रिशन, बरोबर. म्हणजेच काय? आपण अन्न खातोय, तोंडात आपण घास घेतला की लगेच तिथून स्टार्ट होतं. मग माउथ हा पहिला ऑर्गन झाला. माउथमध्ये असलेले टीथ आहेत. मग तिथं सिक्रेटरी ग्लँडमधून जी आपल्याला ग्लँड सिक्रेट करत असते, सॅलिव्हा सिक्रेट करत असते. मग ती सॅलिव्हा त्याच्यामध्ये मिक्सअप होते आणि मग त्या जे काही आपण कॉम्प्लेक्स मॉलिक्युल्स म्हणजे आपण जे काही अन्न खातोय ते खूप कॉम्प्लेक्स मोठे मोठे घास आहेत, बरोबर. चपाती आहे, भात आहे, त्याला आपल्याला चावल्याशिवाय आपण गिळू शकत नाही, बरोबर. चावणं हे आवश्यक आहे. मग चावल्यामुळे काय होतं? त्यांचं अगदी बारीक बारीक कणामध्ये रूपांतर होतं आणि मग ती सॅलिव्हा त्याला मदत करत असते. सॅलिव्हा म्हणजेच काय? लाळ जी आहे आपल्या तोंडामध्ये असलेली ती त्याला काय आणखीन बारीक गुळगुळीत छान करण्यासाठी त्या दातांना मदत करत असते आणि मग आपण ती गिळतो. गिळल्यावर काय आहे? ती कुठं जाते? रेस्पायरेटरी ट्रॅकला. रेस्पायरेटरी ट्रॅक म्हणजे काय आहे? तर श्वसन आहे आपले अन्ननलिका. श्वसननलिका नव्हे, आपली काय? अन्ननलिका. रेस्पिरेटरी ट्रॅक नाही, त्याला काय म्हणायचं आहे? ऑसोफॅगस. आणि रेस्पिरेटरी ट्रॅक कधी? जेव्हा आपण हवा आत घेतोय, बाहेरची हवा आत घेतो म्हणजे ऑक्सिजन आत घेण्यासाठीची जी ट्रॅक आहे ती रेस्पिरेटरी ट्रॅक, ओके. आणि अन्न आतमध्ये पोटामध्ये जाण्याची कोणती आहे? ऑसोफॅगस आपण म्हणणार त्याला. मग त्याला काय म्हणतोय आपण? अन्ननलिका. मग त्या अन्ननलिकेमधून काय आहे? पुढे जठरात, पुढे जाऊन त्याची प्रोसेस आपल्याला पुढे जाऊन त्याचा डीपमध्ये अभ्यास आहेच 8वी 9वी 10वीला पुढे, ओके. आता आपण जास्त त्याच्यावर नाही चर्चा करणार. मग अशा प्रकारे हे सगळे जे ऑर्गन्स आहेत ते ऑर्गन्स एकत्रित आल्यावर त्या ऑर्गन सिस्टीम तयार होतात आणि मग ऑर्गन सिस्टीम्स पुन्हा सगळ्या असे ही रेस्पिरेटरी सिस्टीम, मग न्यूट्रिशन सिस्टीम, एक्सक्रिटरी सिस्टीम, नर्वस सिस्टीम, ह्या सगळ्या एकत्र येऊन पूर्ण एक आपली काय आहे? ऑर्गॅनिझम म्हणजे वी आर द ऑर्गॅनिझम हा एक आपल्याला तयार होताना दिसून येतो, ओके. मग असं आपण काय आहे? मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे.
त्याचप्रमाणे काही सम ॲनिमल्स आर व्हर्टिब्रेट्स व्हाईल सम आर इनव्हर्टिब्रेट. व्हर्टिब्रेट म्हणजेच काय, पाठीचा मणका असणारे, तर काही पाठीचा मणका नसणारे. मणका आहे, मणका नाही, असे पण काही ॲनिमल्स आपल्याला आजूबाजूला दिसून येतात. आपण आपल्यामध्ये काय आहे, पाठीचा मणका आहे म्हणून आपण काय आहे, ताठ असं बसू शकतो. बरोबर आहे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये पाठीचा मणका जो आहे, स्पायनल कॉर्ड आहे, ती आपले आहे म्हणून आपण व्हर्टिब्रेट ॲनिमल आहोत. म्हणून therefore these observation give rise to the question. म्हणजे हे सगळे आपण जे काही ऑब्झर्वेशन बघतोय, कोणी प्लांट्स आहेत, कोणी ॲनिमल्स आहेत, ते प्लांट्स कुठे, कोणी फक्त ॲक्वॅटिकच आहेत, तर कोणी ॲम्फिबियन आहे, तर कोणी टेरेस्ट्रियल आहे. मग आपण लहानपणापासून एक मछली जल की राणी है, जीवन उसका पानी है, हाथ लगाओ तो डर जाएगी, बाहर निकालो तो मर जाएगी. मग हे असं आपण वाक्यानं लहानपणापासून बोलतोय, बाहर निकालू तो मर जाएगी. बाहर म्हणजे कशाच्या बाहेर, तर पाण्याच्या बाहेर जर काढली तर ती मरणार. का बरं मरणार, कारण ती जेव्हा पाण्यात आहे तर पाण्यात असलेल्या ऑक्सिजनवर ती जगत असते, पाण्यामध्ये ती जगू शकते. पण बाहेर आलं तर ती हवेतला ऑक्सिजन शोषून घेऊ शकत नाही, तिच्यामध्ये ती कॅपॅसिटी नाही, आणि त्याच्यामुळे ती बाहेर आली तर ती काय होणार आहे, डेड होणार आहे. म्हणून काय आहे, असे छोटे छोटे जे काही आपण ऑब्झर्वेशन सगळे बघतो, मग हे सगळे ऑब्झर्वेशन, हे निरीक्षण, ऑब्झर्वेशन म्हणजे काय आहे, निरीक्षण आपल्या मनामध्ये काही प्रश्न उभा करतात. मग कोणता आहे, हाऊ डीड दिस ग्रेट व्हरायटी कम्स इन टू बिंग. मग ही पूर्ण ग्रेट व्हरायटी बिंगमध्ये म्हणजे सगळ्यांच्या समोर कशी आली असेल, असे एक नाही तर अनेक क्वेश्चन्स तुमच्या मनामध्ये, डोक्यामध्ये आलेले असतील. बरोबर आहे. मग त्यात सगळ्यांची उत्तर आपल्याला या सायन्समध्ये मिळणार आहेत. तर मग आपण आता एक एक करून बघूयात. तर बघा, आता पहिले आपण कॅन यू टेल मध्ये तुम्हाला विचारलेले, आर द प्लांट्स अँड ॲनिमल्स फ्रॉम काश्मीर अँड राजस्थान ऑफ द सेम टाईप. आता बघा, कॅन यू टेल मध्ये पहिलाच प्रश्न काय आहे, जर काश्मीर आणि राजस्थान इथं बघा दाखवलं, काश्मीरमधले काही प्राणी आहेत आणि हे राजस्थानमध्ये हे प्राणी आहेत. तसंच इथे काही वनस्पती पण आहेत, म्हणजेच काय, प्लांट्स पण आहेत. मग हे सगळे सेम टाईपचे दिसत आहेत का तुम्हाला? बघा, वरती पण तुम्हाला ॲनिमल्स पण सेम टाईपचे नाही दिसले आणि इकडे प्राणी पण, हे प्लांट्स पण नाही दिसत आहे. मग हे सेम टाईपचे. कॅन यू एलिबरेट ऑन एनी डिफरन्सेस बिटवीन देम टू. तुम्ही ह्याच्यामधले डिफरन्सेस शोधून काढू शकताय का? एलिबरेट शोधून काढू शकताय का? हो, भरपूर असे आपल्याला ह्याच्यामध्ये डिफरन्सेस दिसतात. मला त्याचाच आपल्याला डीपमध्ये अभ्यास करायचा आहे. ओके, मग बघा, आता काही आपण आणखीन झाडं इथं बघूयात. पाईन, देवदार, हे जे काय आहेत ट्रीज आहेत, ट्रीजची नावं बघायला मिळेल. हे पाईन, देवदार ही जर बघितलं तर ही कशी ट्रीज आहेत? कॉनिफेरस ट्रीज. बघा, तुमच्या पुस्तकामध्ये आहे तो शब्द, काय आहे? कॉनिफेरस, CONIFEROUS, कॉनिफेरस. काय आहे? कॉनिफेरस. कॉनिफेरस म्हणजेच काय? सूचीपर्णी झाडं. कोणती? सूचीपर्णी, ज्याला आपण अजून म्हणू शकता शंकूच्या आकाराची झाडं, असं आपण म्हणू शकतो. शंकूचा आकार, असा शंकूचा आकार म्हणजे अशा प्रकारे वरती टोक, निमुळतं टोक दिसतंय आणि ती अशी अशी झाडं आपल्याला दिसून येतात. किंवा तुम्ही अगदी एक्समस ट्रीज बघता ह्याच्यामध्ये, क्रिसमसमध्ये, तर ती एक्समस ट्री मधली असलेली आहे सूचीपर्णी आकाराची. ही सुद्धा सगळी आपल्याला कुठे दिसून येतात? फ्लोरिश इन द स्नोवी रिजन. कुठे असतात आपल्याला? स्नोवी म्हणजे काय? बर्फाळ प्रदेश. मग बर्फाळ प्रदेश कुठला आहे सांगा बरं आपला? तर काश्मीर. काश्मीरमध्ये आपल्याला ही दिसून येतात. हावेवर इन द डेझर्ट, आता डेझर्टमध्ये, त्याचप्रमाणे डेझर्टमध्ये बघायला गेलो तर ही कॅक्टस आहेत, ॲकेशिया आहे, म्हणजे त्याला बाभळीचं झाड आपण म्हणतो बघा, बाभळीचं झाड. ओके, आपण नेहमीच्या ह्याच्यात, किंवा कॅक्टस. ओके, ही जी आहेत ही आपल्याला, किंवा निवडुंग असं आपण म्हणतो त्याला. मग अशी जी ही आहे ती कुठं दिसत आहे? तर आपल्याला डेझर्ट एरियामध्ये, वाळवंटामध्ये. मग वाळवंट कुठे आहे? तर राजस्थानमध्ये. तर राजस्थानमध्ये आपल्याला ही झाडं दिसून येतात, आर टू बी फाउंड. मग इथे त्याचप्रमाणे जर आपण, हा प्राणी आहे कोणता आहे सांगा बरं? तर कॅमल, उंट. हा कुठे दिसतो आपल्याला? तर राजस्थानमध्ये. पण ह्या चित्रामध्ये बघा कुठं दिसतोय? हा मागचा भाग काय दिसतोय? तर काश्मीर आहे. मग काश्मीरमध्ये उंट जगू शकेल का? तर जागू शकणार नाही. इज नॉट फाउंड इन काश्मीर. मग का बरं? कारण त्याला त्याच्या आधी हवामान त्याला काय आहे? सूट होणार नाहीये. तो हवामान सूट नाही होणार म्हणजे तो काय? हे क्लायमेट जे आहे ते ॲडॉप्ट करू शकणार नाही. तो त्याला ते अनुकूलित नाहीये. त्याला आजूबाजूचं हवामान अनुकूलित नाही आणि त्यालाच आपल्याला ॲडॅप्टेशन म्हणतात.
Therefore, this concept is known as the adaptation. Let us see the definition of the adaptation. Adaptation means gradual changes occur in the body parts. प्रत्येक ह्याच्यामध्ये ग्रॅज्युअल चेंज होत, ग्रॅज्युअली टप्प्याटप्प्याने चेंजेस ऑकर, चेंजेस म्हणजेच काय, बदल, ऑकर इन द बॉडी पार्ट्स अँड ऑल्सो इन द बिहेवियर ऑफ द ऑर्गनिझम. त्यांच्या बॉडी पार्टमध्ये चेंजेस होतो आहे अँड ऑल्सो इन द बिहेवियर म्हणजे त्यांच्या वागण्यामध्ये ऑफ द ऑर्गनिझम विच हेल्प देम टू ॲडजस्ट टू देअर सराउंडिंग. आणि जो चेंज आहे तो काय करणार आहे, त्यांच्या सराउंडिंगमध्ये त्यांना ॲडजस्ट होण्यासाठी हेल्प करणारे, मदत करणारे. कशासाठी, ॲडजस्ट होण्यासाठी, तिथे ॲडजस्ट होण्यासाठी. कशामध्ये, त्यांच्या सराउंडिंगमध्ये, त्यांच्या आजूबाजूच्या असलेल्या वातावरणामध्ये, क्लायमेटमध्ये. अँड सच चेंजेस, असे जे चेंजेस होतात की जे त्यांना ॲडजस्ट करतायत त्या सराउंडिंगमध्ये, असे चेंजेस जे आहेत त्याला ॲडॅप्टेशन म्हणतात. म्हणजे आपण आत्ताच्या स्लाईडमध्ये म्हटलं काश्मीरमध्ये उंट, असं खरं तर तो डेझर्ट ॲनिमल आहे, पण तरी पण तो उंट इकडे राहू शकतो का काश्मीरमध्ये, किंवा आपल्या इकडे सुद्धा डेझर्ट नाही आहे तरी सुद्धा आपल्या इकडे तो कधी दिसतोय आपल्याला, कुठे समुद्र चौपाटीवर वगैरे दिसतो. मग तो कसा काय इथे राहतो, त्याने ते ॲडजस्ट केलं आहे, त्याने ॲडॉप्ट केलं आहे. इकडचं वातावरण इकडं आले की ते हळूहळू इकडचं सराउंडिंगमध्ये ॲडजस्ट होत आहेत आणि त्याच्यामध्ये इथं राहू शकतात. काही ना ते प्रॉपरली जमतं तर काही ना ते प्रॉपरली जमत नाही. अँड सच चेंजेस, आणि ह्या ते ॲडजस्ट करत असताना त्यांच्यामध्ये जे काही चेंजेस होतात त्यांना काय म्हणायचं आहे, ॲडॅप्टेशन असं म्हणायचं आहे. अँड दे टेक प्लेस ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम. पण हे जे आहे ते हळूहळू टप्प्याटप्प्याने आपल्याला होत असताना दिसून येणार आहे. ह्याला काय म्हणायचं आपल्याला, ॲडॅप्टेशन म्हणजेच काय, अनुकूलन. ओके, ही डेफिनेशन तुम्हाला व्यवस्थित लर्न करायची आहे, लिहून काढा 1-2 वेळेस व्यवस्थित, स्पेलिंग न चूक करता, आणि काय आहे तुम्हाला पाठ करायची आहे. ओके, त्याचप्रमाणे आता पुढची आपण कन्सेप्ट बघूयात. तर पुढची कन्सेप्ट आपण पाहणार आहोत ॲडॅप्टेशन इन प्लांट्स. पण त्याआधी आपल्याला छोटासा एक चार्ट इथं दिलेला आहे बुकमध्ये. मग तो चार्टबद्दल आपण अभ्यास करूयात. काय आहे तर इथे प्लांट दिलेत, पहिला कॉलम आहे प्लांट, त्यानंतर त्याचा हॅबिटॅट म्हणजे तो कुठे असतो, कुठे तो प्लांट, कुठे त्याचं हॅबिटॅट वास्तव्य कुठे असतं, त्याचा टाईप ऑफ रूट काय आहे, म्हणजे त्याची जी मुळं आहेत त्या मुळांमध्ये प्रकार असतात, फायब्रस आणि टॅप रूट, फायब्रस रूट आणि टॅप रूट. मग तो कोणत्या रूट्सच्या, त्याचे रूट्स कोणत्या प्रकारामधले आहेत, त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्ज म्हणजेच काय आहे, त्याचे लिव्ज म्हणजेच पानं, हे पानांचं वैशिष्ट्य काय आहे, कशा आकार कसा आहे, कसे आहेत त्या पानांचा तसा असण्यामागे मागे त्याचा आकार वैशिष्ट्य काय, किंवा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्टेम, स्टेम म्हणजे त्यांचं खोडाचं काय वैशिष्ट्य आहे, असं आपल्याला काही प्लांट्सचं बघायचं. मग इथे आपल्याला 2-3 एक्झाम्पल दिलं आहे. फर्स्ट एक्झाम्पल दिलं आहे लोटस. लोटस हा कसा आहे, कमळ. लोटस म्हणजे काय, कमळ. कमळ हा आपल्याला कुठे दिसतो तर ॲक्वॅटिक आहे का, तो पाण्यामध्ये दिसतो, पाण्यावर तरंगताना आपल्याला कमळ पाहिलेलं आहे आपण. त्यानंतर फायब्रस आहे, त्याचे रूट्स कसे आहेत तर फायब्रस आहेत. आणि कॅरेक्टरिस्टिक्स कसे आहेत त्याचे, लिव्स जर बघायला गेलं तर लार्ज आणि राऊंड आहे त्याची. बघा पूर्ण मोठा असा आपल्याला गोल दिसतो, मध्ये ते फ्लॉवर आहे आणि पूर्ण काय आहे राऊंड आपल्याला त्याचं लिव्स दिसतात. अँड विथ द वॅक्सी लेअर आहे, आणि त्याचा लेअर कसा आहे वॅक्सी, म्हणजे त्याच्यावर पाणी तसं पूर्णपणे चिटकून राहत नाही. ते पाण्यामध्ये असलं तरी पण पाणी जर त्याच्यावर भरपूर राहिलं असतं तर ते काय आहे, ते बुडतील, तर ते बुडत नाही. त्याचप्रमाणे हॉलो अँड फ्लेक्सिबल म्हणजेच काय, हॉलो आहेत त्यांचे स्टेम्स, कसे आहेत हॉलो आणि फ्लेक्सिबल. हॉलो म्हणजे पोकळ आहेत म्हणून ती पाण्यावर तरंगू शकतात, पोकळ आहेत. आणि फ्लेक्सिबल आहेत म्हणजे कसेही म्हणजे एखादं स्टेम बघा अगदी टणक असतं, कठीण असतं, त्याला आपल्याला मोडता येत नाही. म्हणजे आता हे हँड्स आहेत, आपण हे काय आहे असं आपले बोटं करू शकतो, म्हणजे फ्लेक्सिबल आहे. पण हा जो एवढा भाग आहे त्याच्या आत अजून, किंवा इकडचा इथून इथे आपण फोल्ड असं आपला हात हलवू शकतो, पण हा इथून ते इथं काय एक आपलं सलग हाड आहे, बरोबर, बोन आहे, आणि तिथं आपल्याला तो मोडता येतोय का, हात असा टर्न करता येतो का, तर नाही. म्हणजे का बरं, तिथे फ्लेक्सिबिलिटी नाही, इथे फ्लेक्सिबिलिटी आहे. मग तसंच हे स्टेम्स काय कठीण असं टणक नाही आहे, त्याच्यामध्ये फ्लेक्सिबल आहे. फ्लेक्सिबल म्हणजे कसंही आपल्याला ते वळवता येऊ शकतंय आणि हातात सुद्धा आपण कशाही प्रकारे घेऊ शकतो. मग त्याला काय फ्लेक्सिबल. आता दुसरं दिलं आहे कॅक्टस, जे आपण मगाशी बघितलं होतं
बर्फाळ प्रदेशामध्ये असणारं हे कॅक्टस आपण पाहिलं होतं. सॉरी, बर्फाळ नव्हे, राजस्थानमध्ये बघितलं होतं. राजस्थान म्हणजे डेझर्टमध्ये एरियामध्ये. ओके, मग ह्याचं आपण बघूया. आता हॅबिटॅट इथं दिलेलं नाही आहे, पण बघा तुम्हाला दिसेल हे काय आहे, डेझर्ट त्याचं हॅबिटॅट आहे. त्याचं टॅप रूट हे काय, टॅप रूट्स आहेत, म्हणजेच काय डीपली पेनिट्रेट, कारण डेझर्टमध्ये असल्यामुळे त्यांना पाणी तसं वरच्यावर मिळत नसतं, त्याच्यामुळे खूप खोलवर जातात, डीपली पेनिट्रेट असतात. म्हणजे टॅपरूट हे कसे असतात, डीपली पेनिट्रेट, कशाच्या शोधात, पाण्याच्या शोधात. जेवढं आपण जमिनीच्या खालीचं तिथं कुठं ना कुठे आपल्याला पाणी मिळणार आहे. तसंच हे कॅक्टसचे काय आहेत, जे रूट्स आहेत, खाली मुळं आहेत झाडाची, ते पूर्ण डीपली पेनिट्रेटिंग असतात. द लिव्ज आर मॉडिफाईड इन टू थॉर्न्स. त्यांना खरं तर लिव्ज ही एवढी नसतातच कॅक्टसला, पण ते लिव्ज जरी दिसली तरी पण ती कशामध्ये असतात, मॉडिफाईड झालेली असतात. कशामध्ये, थॉर्न्समध्ये, असे काट्यांसारखी आपल्याला दिसून येतील. त्याचप्रमाणे त्यांचे स्टेम कसे असतात, थिक असतात, फ्लेशी असतात आणि ग्रीन असतात. थिक असतात, त्यांचे जाड असतात आणि फ्लेशी असतात, म्हणजे त्यांना काय आहे, आपण मांसल असं जरा म्हणूयात, भरीव असतात आणि पूर्ण, आणि ग्रीन असतात. आणि त्याचप्रमाणे बनियन ट्रीचं आपण बघायला गेलं, टेरिस्ट्रियल किंवा ऑन लँड. बनियन ट्री म्हणजे आपण जर ह्याचं बघायला गेलो, वडाचं झाड, तर ते पूर्णपणे उंच आणि काय टेरिस्ट्रियल आहे, लँडवर असणार आहे. त्याचप्रमाणे त्याचे रूट्स पण हे कसे आहेत, कॅक्टससारखे टॅप रूट्स आहेत, एरियल आहेत आपण अजून म्हणू शकतोय. त्याचे पुन्हा लिव्स बघायला गेले तर बिग आहेत, ग्रीन आहेत आणि खूप नंबर ऑफ मेनी नंबर्स असतात. त्यांचे स्टेम्स आहेत हे कसे आहेत, स्टेम म्हणजे हार्ड आहे आणि टॉल आहे. अशा प्रकारे आपण काय आहे, ॲडॅप्टेशन इन प्लांट्समध्ये हा चार्ट आपण पाहिलेला आहे. आपण आता नेक्स्ट कन्सेप्ट बघूयात. ॲडॅप्टेशन इन प्लांट्समध्ये ॲक्च्युली कोणकोणत्या टाईप्सचे प्लांट्स आहेत आणि त्यांच्यामध्ये ॲडॅप्टेशन कसं होतं हे पाहूयात पुढच्या ह्याच्यामध्ये.